नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे. केळकर क्लिनिक, घोडबंदर रोड, ठाणेमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. काही दिवसांपूर्वी एक लेडी आली अराउंड 50 आणि ती म्हणाली की डॉक्टर तसं पाहिलं ना तर माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम काही नाही आहे. माझे मुलं मोठी आहेत, ते आपल्या आपल्या आयुष्यात बिझी आहेत, हजबंड जॉबमध्ये बिझी आहे, मी हाऊसवाईफ आहे, मला फ्रेंड्स आहे, रिलेटिव्स आहे, कझिन्स आहे, पण माहीत नाही मला असं वाटतं तरी मला असा लोनलीनेस जाणवतो, मला एकटंपण वाटतं, मला आतमधनं खूप एम्प्टी वाटतं, असं वाटतं की काही अर्थ नाही आहे, मिनिंगलेस आहे सगळं. आणि त्यामुळे ना मला असं मध्येच एकदम सिंकिंग इमोशन्स येतात. तर हे जे लोनलीनेस आहे ना ते बऱ्याच लोकांमध्ये दिसायला लागलंय. ही एक प्रकारची भावना आहे आणि ह्याच्याबद्दल बोलायचं कारण हे की आता हे ना फार सिरियस इश्यू होत चाललाय. बरेच लोक हे म्हणतात की डॉक्टर मला ना फार लोनली वाटतं, लोकांमध्ये राहूनही मला एकटं वाटतं. तर ही जी लोनलीनेसची भावना आहे ही बऱ्याच लोकांमध्ये दिसते आणि याची वेगवेगळी कारणं आहे. काही कारणं मी तुम्हाला आज सांगणार आहे. फर्स्ट म्हणजे की न्यूक्लिअर फॅमिलीज, की पहिले जसं होतं की जॉईंट फॅमिलीज होत्या, सपोर्ट सिस्टीम खूप स्ट्रॉंग होती, एकमेकांकरता लोक उभे राहायचे. पण आता असं झालंय की 5 लोकांची फॅमिली, 4 लोकांची, 3 लोकांची फॅमिली, त्याच्यामुळे ना जो स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम होती ती आता नाहीये. त्यामुळे लोकांना असं हेल्पलेस वाटतं की माझ्याबरोबर कोणी नाहीये असं फिलिंग येते. तर दुसरं म्हणजे की मायग्रेशन. बऱ्याच लोकांना कामाकरता, बिझनेस करता एका सिटीमधनं दुसऱ्या सिटीमध्ये जावं लागतं आणि त्यामुळे काय होतं की त्यांची जी जॉईंट फॅमिली असते, रिलेटिव्स असतात, ते सगळे दुसऱ्या ठिकाणी असतात. त्यामुळे त्यांना इथे सपोर्ट वाटत नाही, नवीन फ्रेंड्स बनवायला वेळ लागतो, त्याच्यामुळे इंटरॅक्शन, सोशलायझेशन नवीन ठिकाणी कमी असतं. त्यामुळे त्यांना ती लोनलीनेसची भावना येते. तिसरं म्हणजे की सोशल मीडिया हा खूप गंभीर विषय होत चालला आहे. लोक सोशल मीडियावर, मोबाईलवर इतके बिझी आहेत, आपल्या विश्वात रमता आहेत, व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये रमतायत की ॲक्च्युअली पर्सनल रिलेशन्स, पर्सनल इंटरॅक्शन्स लोकांचे खूप कमी झाले आहे आणि त्याच्यामुळे ते इतके विड्रॉ होऊन गेले आहे की ते एकटे त्यांना असं वाटायला लागलं आहे. चौथं म्हणजे की मेडिकल इश्यूज किंवा हेल्थ रिलेटेड इश्यूज. बऱ्याच लोकांना फिजिकल लिमिटेशन्स आल्यामुळे किंवा काही मेडिकल इश्यूज असल्यामुळे, बेड रिडन असल्यामुळे त्यांना लोकांशी पर्सनली जाऊन भेटता येत नाही, इंटरॅक्शन करता येत नाही आणि घरी राहून त्यांना एकटेपण यायला लागतं. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट कारण म्हणजे ॲडिक्शन्स. आणि ॲडिक्शन्समुळे काय आहे की ड्रग ॲडिक्शन्स, चरस, गांजा, अल्कोहोल, स्मोकिंग यामुळे पण लोक एकटं राहायला लागले आहे. त्यांना एकटेपणाची भावना निर्माण व्हायला लागली आहे. लोकांमध्ये जाणं ते टाळतात. त्यांना असं वाटतं की लोकांमध्ये जाण्यापेक्षा घरी राहून स्मोक करावं, ड्रिंक करावं, लोकांना भेटून फारसं काय निघणार नाही असं वाटतं त्यांना. पण त्यामध्ये हळूहळू ते सोसायटीमधनं विड्रॉ होत जातात आणि एकटं फील करायला लागतात. सगळ्यात इम्पॉर्टंट कारण सगळ्यात लोनलीनेसचं म्हणजे की फिअर ऑफ जजमेंट. लोक मला जज करतील, लोक मला हसतील, लोक माझ्या आयुष्यावर कमेंट करतील, लोक कंपेअर करतील आणि या विचारांमुळे लोक इंटरॅक्शन टाळतात, सोसायटीमध्ये जाणं टाळतात, फ्रेंड्समध्ये जाणं टाळतात आणि मग काय होतं की त्यांना असं वाटतं की एकटं राहिलं, लोकांशी इंटरॅक्टच केलं नाही म्हणजे मग जजमेंटचा प्रश्नच येत नाही. पण काय होतं, वी आर सोशल ॲनिमल्स, आपण एकटं नाही राहू शकत. त्यामुळे आपण जरी आपल्या कन्व्हिनियन्स करता स्वतःला विड्रॉ केलं असलं तरी कुठेतरी ते एकटेपण जाणवायला लागतं की अरे मला कोणीच नाही आहे, मला सपोर्ट नाही आहे, मला माझ्याबरोबर वेळ घालवायला कोणीच नाही आहे आणि ते पण खूप मोठं एकटेपणाचं कारण आहे. तर अशी वेगवेगळी कारणं आहेत लोनलीनेसची. तुम्हाला मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओजबद्दल जाणून घ्यायचं असेल तर रेग्युलर माझे व्हिडिओज येत राहतात. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. मेंटल हेल्थ अवेअरनेस हा आमचं ध्येय आहे. आम्ही रेग्युलर टाईम टू टाईम लोकांबद्दल इन्फॉर्मेशन पोहोचावी याकरता प्रयत्न करतोय. तुम्ही चॅनल लाईक करा, शेअर करा आणि आमची मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओज शेअर करायला मदत करा. धन्यवाद.